यावर्षीचा रब्बीतील गहू आणि हरभऱ्याचा प्रधानमंत्री पीक विमा देताना कंपनीनं पुन्हा थट्टा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम केवळ 200 ते 1000 रुपयांपर्यंत देण्यात आल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी अकोला कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। पंचनामे करताना त्यावर नुकसानीचं क्षेत्र न टाकल्यानं शेतकऱ्यांना अत्यंत कमी नुकसान भरपाई मिळाली आहे। शेतकऱ्यांनी वारंवार कृषी अधिकारी आणि विमा कंपनीला संपर्क केला, मात्र शेतकऱ्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं ठिय्या आंदोलनाचं हत्यार शेतकऱ्यांनी उपसलं आहे। जोपर्यंत विम्याचे पैसे कमी का मिळाले आणि ज्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे का मिळाले नाही याचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। यावर्षी सरकारने 2023-24चा पीक विमा काल खात्यात टाकणे सुरू केला, परंतु तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना देत आहेत। 200, 400, 1000 रुपयाच्यापर्यंत पीक विमा मिळत आहे। हजारो रुपये शेतकऱ्यांनी खर्च करून अळीमुळे व वातावरणामुळे हजारो रुपयाच्या औषधं फवारून ते पीक मातीत मिसळले व त्याचे पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांचे कोऱ्या पंचनाम्यावर सह्या नेल्या आणि सर्व कृषी व स्थानिक आमदार खासदार हे याकडे लक्ष देत नाहीत व सरकार पण शेतकऱ्याकडे लक्ष देत नाहीत। त्याचा फटका शेतकऱ्यांनी त्यांना दिलेला आहे व जर पीक विमा आम्हाला 100% मिळाला नाही तर येणाऱ्या विधानसभामध्ये शेतकरी यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही। यावर्षी 2023चा रब्बी पीक गहू आणि हरभरा या पिकाचा काल अत्यंत थोडा पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे। मुळात आम्ही सुरुवातीला शासनाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की पंचनामे हे शेतकऱ्यांचे फक्त सह्या घेऊन होत आहेत, तिथं कुठलेही त्याच्यावर पर्सेंटेज किंवा नुकसान भरपाई टाकल्या जात नाही आहे। त्याकडे शासनानं लक्ष नाही दिलं। त्याचं फलित काल एवढं चांगलं आलं की शेतकऱ्यांना 200, 400, 500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात अक्षरशः जमा झालेले आहेत। विमा प्रतिनिधीला फोन केला असता तर ते उडवाउडवीची उत्तरे देत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन नियमानुसार शासनाने जी गाईडलाईन दिली त्यानुसार आम्ही तुम्हाला पैसे टाकलेले आहे। त्या ऑफिसला गेल्यानंतर शेतकऱ्यांना कुठलीही व्यवस्थित माहिती मिळत नाही, काही माहिती देत नाही। कशामुळे आले पैसे, किती कमी आले, का आले, काहीही सांगत नाही। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर त्यांचे ते फोन उचलत नाही आहे, त्यांना मेसेज केला तरी त्यांचा रिप्लाय आलेला नाही। त्या कारणानं आता आम्ही तसा ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे का कमी आले हे माहीत पडत नाही आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे का म्हणजे किती येणार आहेत हे जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे।